पहिल्यांदा तर सगळ्यांना नमस्कार हो. आता माझं आवरलं होतं. चला तर आपण जाऊया साईटवर. पहिल्यांदा आलो या साईटवर. या साईटवर आपले काल खड्डे काढले होते आणि आपल्याला आज कॉलम बांधायला सुरुवात करायची होती. आणि परत या दोघांना सांगितलं तुमचं तुम्ही बार सरळ करा आणि बेसचं कटिंग लावा आणि बेस बांधायला सांगितलं होतं. आणि आम्ही पहिला कॉलम बांधायला पण सुरुवात केली होती. आणि यांचं पण बेसचं कटिंग झालं होतं आणि त्यांनी पण पहिला बेस बांधायला सुरुवात केली. परत आमचा पहिला कॉलम पण बांधून झाला आणि तेवढ्यात दिसले मला इंजिनियर. दुसऱ्या साईटवर जाऊन त्यांनी माल टाकून आले होते आणि इथं आल्यावर बघा निवांत काम लागलं त्यांना. त्यांचं कामच भारी आहे हो. तिथनं आपल्याला 11 कॉलम बांधायचे होते आणि इकडं जास्त ऊन लागत होतं त्यामुळे आम्ही सावलीत बांधायला सुरुवात केली. आतापासूनच उन्हाळा जाणवा लागलाय. पुढं कसं व्हायचं काय माहीत. परत यांचं बेस बांधून झालं होतं. परत त्यांना सांगितलं 2 कॉलम राहिले ते खोलून घ्या. परत मला दिसले इंजिनियर आणि फळी स्वच्छ करायला लागलेत बघा. आणि इकडं बघितल्यावर कसं नाचत्यात बघा हिने. आणि परत त्यांना म्हणलं तुम्हाला DID मध्ये पाठवूया. कसं आहे दणका एक्सप्रेशन बघा फक्त. परत तिथनं गेलो बाहेर. थोड्या कॉलमचे पाय मारायचे राहिले होते आणि कसा जुगाड केलाय बघा आम्ही. तिथनं आली पहिल्यांदा तर कडीची गाडी, कारण आपल्याला आज PCC वतायचे होते आणि खड्ड्यात पडलेली माती पण काढायला सुरुवात केली. आणि ही दोघं तानगसने येतात बघा इकडं कामाला. आणि लगेच क्रस्ट्यांची पण गाडी आली होती, कारण आता आपल्याला PCC वतायचे होते. आणि इकडे इंजिनियरला डबऱ्यात सोडल्यात बघा. आणि इथं पण कसं नाचायला लागल्यात बघा. आणि इकडं मामांनी प्रत्येक खड्ड्यात एक एक पोत्याचा माल पण टाकून घेतला आणि स्वतःच PCC करायला सुरुवात केली. तिथनं आम्ही 5 खड्ड्याचे PCC करून घेतले. राहिले होते 4 खड्डे, ते उद्या करणार होतो. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा.